काँग्रेस सरकार करू शकत नाही, ते त्यांनी केलंही नाही, करू शकत नाही. ते करेल तर शिंदे फडणवीस सरकारच करेल, अजितदादाचं सरकार करेल आणि त्यांच्यामध्येच ती म्हणजे संवेदनशीलता आहे, हे सरकार काम करेल. पवार म्हणतायत की ओबीसी कोटा वाढवून आणि त्या अंतर्गत हे आरक्षण जे आहे मराठा. नाही, ओबीसीचा कोटा तुम्ही ओबीसीवर काय येत आहे वारंवार? पवार साहेब ओबीसीवर काय येतात आहे? वरट्टीवार ओबीसीवर काय येतात आहे? आमचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ना. मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येप्रमाणे त्यांच्या आर्थिक आणि सर्वेक्षण जो झाला आहे, सोशल इकॉनॉमी सर्वे झाला आहे, त्याकरता तुम्ही वेगळ्या आरक्षणाबद्दलचा विचार करा ना आणि सारं आरक्षण द्या, काही म्हणणं नाही. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये, त्यांच्या सवलतीमध्ये येण्याचा काही प्रश्नच येत नाही. तुम्ही मराठा समाजाकरता वेगळा आरक्षणाचा निर्णय करा, तो केलाच पाहिजे. त्याच्याकरता पूर्ण पाठिंबा भारतीय जनता पार्टीचा आहे. पण ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण असं वारंवार का आपल्या तोंडात येतं हे मला कळत नाही. विश्वनाथ पाटलांनी मागणी केली की जर कुणबी प्रमाणपत्र वाढलं गेलं तर आम्ही रस्त्यावर हजारोच्या संख्येत आंदोलन. हे सुरू होणार ना. हे सुरू होणार की तुम्ही कुणाच्या सर्टिफिकेटवर, कुणबी समाजाच्या प्रमाणपत्रावर तुम्ही त्या ठिकाणी जाल किंवा तुम्ही ओबीसीच्या प्रमाणपत्रावर जाल. मराठा समाजाकरता व्यवस्थित पद्धतीने आरक्षणाचा नियम केला पाहिजे. ओबीसी शब्द वारंवार टाळला पाहिजे आणि ओबीसी मध्ये कुणबी समाजाला त्या ठिकाणी कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्या, ह्या वगैरे पद्धती, हे वगैरे भाषा या महाराष्ट्रात योग्य नाही आहे. मराठा समाजाकरता विशेष आरक्षणाची तरतूद केली पाहिजे. ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला आपला विरोध का आहे आणि नेमकी काय कारण? नाही, ओबीसी समाजाचं एक आरक्षण जे आहे ते एक मंडळ आयोगाच्या नियमाप्रमाणे आणि अनेक वर्षाच्या संघर्षाने ओबीसी आणि व्हीजेएनटीला आरक्षण मिळालं आहे. आता मराठा आरक्षण द्यायचं असेल, तुम्ही मराठा आरक्षणाची एक शेवटी कॅटेगरी करा ना. ती कॅटेगरी आहे ना आपल्याकडे. ओबीसी मध्ये काय कॅटेगरीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी हा विचार वारंवार करताय? तुम्ही मराठा आरक्षणाची वाटल्यास ओबीसी एवढ्याच सवलती द्या, ओबीसी एवढंच सारं त्या ठिकाणी त्या सवलतीमध्ये हे करा. ज्या ओबीसीला आरक्षण सवलती आहे ती मराठा समाजाला द्या. पण ओबीसीच्या आरक्षणामध्ये जे वारंवार लावलं आहे, मला वाटतं हे काही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही आहे. ओबीसी समाजात आणि मराठा समाजात वाद लावू नये. आमचा मराठा समाज हा सुसंस्कृत आहे, ओबीसी समाज सुसंस्कृत आहे. या समाजामध्ये कुठली जे या ठिकाणी वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, मला वाटतं टाळला पाहिजे. देशातली मंदिरं आहेत ती सैन्याच्या ताब्यात द्यावी अशी मागणी आहे, ती प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे. कशा प्रकारे या मागणी? नाही, प्रकाश आंबेडकर साहेब वेगवेगळी मागणी रोज करतात. मला वाटतं या पद्धतीने कुठल्या धर्माबद्दल, कुठल्या संस्कृतीबद्दल, कुणाचे मंदिरं कुणाला द्यावे वगैरे हे योग्य नाही आहे. शेवटी मंदिरं चालवणे काही सरकारची जबाबदारी नाही आहे. मंदिरं चालवणे किंवा कुठल्याही धार्मिक संस्थानं हे ज्या ज्या ट्रस्टचे असतात, हे कायदा देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. धर्माचा कायदा कशा करताय? आणि त्यामुळं हे योग्य नाही आहे की मंदिरं वगैरे यांना द्या त्यांना द्या, हे तर तेढ निर्माण करणारे बाबी आहेत. G20च्या जे निबंधन पत्रिका आहे त्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया आता प्रेसिडेंट ऑफ भारत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की प्रेसिडेंट ऑफ भारत हा शब्द वापरला गेला. विरोधक भारत माता की जय, भारत माता की जय आपण असंच म्हणतो. आणि मला अभिमान आहे प्रेसिडेंट आणि संपूर्ण मी द्रौपदी मुर्मूजी यांचं मनापासून या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेमार्फत आभार मानतो की प्रेसिडेंट ऑफ भारत या पद्धतीने निमंत्रण पत्रिका प्रिंट केली. आणि आपण असं नाही म्हणत की इंडिया माता की जय, आपण भारत माता की जय म्हणतो. आणि त्यामुळं काय वाक्य वेगळं आहे? भारत हा शब्द राजा भरतापासून आणि अनेक वर्षाच्या संस्कृतीपासून आला आहे आणि देशाचा मूळ शब्द भारत आहे. आणि ही भाषा प्रिंट करणे म्हणजे प्रेसिडेंट ऑफ भारत हे लिहिणे, हे तर आपल्या 140 कोटी भारतीयाकरता त्या ठिकाणी खरा अभिमान आहे असं मला वाटतं. इंडिया शब्द आता बदलून भारत शब्द वापर केला जात आहे, या आरोपामध्ये कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? ती इंडी आघाडी आहे, ती इंडिया आघाडी वगैरे नाही आहे. इंडिया टीम त्यांनी ज्या पद्धतीने इंडिया नावाची खोडतोड केली आहे, हेच देशाला मान्य नाही. आणि भारत शब्द वापरणे हा काही त्या ठिकाणी तुम्हाला काही हे वाटतं आहे का? विरोधकांना भारत शब्द वापरण्यामध्ये काही त्या ठिकाणी नीचपणा वाटतं आहे का किंवा खालीपणा वाटतं आहे का? भारत हा शब्द मूळ आहे, इंग्रजाच्या काळात इंडिया आला आहे.
खरा तर भारतच असलं पाहिजे, भारत माता की जयच असलं पाहिजे. आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाने खूप सुंदर, खूप मोठं त्या ठिकाणी आपल्या देशाला एक हे दिलं आहे, आपला परसेप्शन दिलं. आणि भारत माता की जय त्या ठिकाणी करून प्रेसिडेंट ऑफ भारत हा शब्द लिहिणे हे आमच्याकरता गौरव आहे. बावनकुळे साहब हिंदी में जानना चाहेंगे कि प्रेसिडेंट ऑफ इंडिया शरद पवार यांनी नुकतीच प्रेस घेतलेली आहे आणि काल ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी क्षमा मागितलेली होती, त्यांचं म्हणणं आहे की ही क्षमा मागतायत म्हणजे ते गुन्ह्याची कबुली देत आहेत. या ठिकाणी पोलिसांनी अत्याचार केलेला आहे आंदोलकांवर, याच्यावरती आता स्पष्ट झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसजींनी कशाबद्दल क्षमा मागितली हे तपासून घेतलं का? त्यांच्या विभागाअंतर्गत पोलिसांनी जी चूक केली आहे त्या चुकीबद्दल राज्याच्या त्या खात्याचे मंत्री, गृहमंत्री, आमच्या पोलिसांनी चूक केली आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो. हे तर मोठेपणा आहे ना. जरा कधी मोठेपणा समजा. देवेंद्रजीमध्ये मोठेपणा आहे म्हणून त्यांनी आपल्या पोलिसांनी केलेल्या चुकीबद्दल किंवा त्या घटनेबद्दल त्यांनी क्षमा मागितली, हे तर मोठेपणाचं लक्षण आहे. याला दिलदारपणा लागतो. त्यामुळं त्यांची चूक आहे देवेंद्रची असं मानणे, देवेंद्रची चूक आहे असं म्हणणार आहे हे मूर्खाच्या नंदनवनात असं मला वाटतं. तर दुसरीकडे अजय वडेट्टीवार म्हणताय की ओबीसी मधून जर तुम्ही आरक्षण घेत आहात तर त्याच्या कोट्याला कुठे धक्का लावत असाल तर माझा जीव गेला तरी असं होऊ देणार नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचं ओबीसी मधून तर टक्केवारी जी आहे ती 50%चा कॅप ओलांडण्याची गरज आहे. परवा तर वडेट्टीवारजीने म्हटलं होतं, तसं तर वडेट्टीवारजी यांच्या प्रत्येक प्रेसचं उत्तर देण्याकरता मी आशिष देशमुख, आमचे मुख्य प्रवक्ते जे आहेत, सहमुख्य प्रवक्ते, यांना जबाबदारी दिली आहे. पण आशिष देशमुख त्यांचं उत्तर देतीलच. पण वडेट्टीवारजींनी मागच्या 3 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये माझं समर्थन आहे. आणि मी सांगितलं होतं की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कोणत्याही समाजाला आरक्षण देणे योग्य नाही आहे. व्हीजेएनटी ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणे काही योग्य नाही. त्याऐवजी जे देवेंद्र फडणवीस सरकारने कायदा केला होता त्या कायद्याअंतर्गत जे काही कायदा टिकवला गेला, सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये टिकवला, मराठा समाजाचा सोशल इकॉनॉमिक संपूर्ण सर्वेक्षण देवेंद्रजीच्या सरकारने केलं. आणि देवेंद्रजींनी स्वतः त्या ठिकाणी चंद्रकांत दादाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून त्या ठिकाणी पूर्ण मराठा समाजाचा या राज्याचा अभ्यास केला. आता मला सांगा की त्याकरता जी आरक्षण पद्धती अवलंबल्या गेली ती आरक्षण पद्धती अवलंबल्या गेली पाहिजे. ज्या सवलती देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता त्या काळामध्ये केल्या 14 ते 19 मध्ये, त्या सवलती पुढच्या काळामध्ये कंटिन्यू राहिल्या पाहिजे. आणि मराठा समाजाची जी मागणी आहे ती मागणी तातडीनं सरकारने सोडवली पाहिजे असं माझं मत आहे. आता ओबीसीतनं आरक्षण द्या, ओबीसीतनं आरक्षण द्या, ओबीसीतनं आरक्षण द्या हे जे सुरू आहे, तर मला वाटतं ओबीसी समाजाला दुखवणे आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उभी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, भाजपाची भूमिका आहे. देवेंद्रजींनी ती मान्य केली आणि दिलं. तर मला असं वाटतं की ओबीसी समाजामधलं आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणे हे भूमिका वारंवार समोर येते आहे. ही काही मला वाटतं योग्य नाही. शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा यासाठी जाणीवपूर्वक काढला जातोय. जी राजकीय परिस्थिती आहे त्यावर लक्ष विचलित होण्यासाठी. आता शरद पवार साहेब हे इंडी आघाडीचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांना मोदींचा विरोध करायचा असतो, त्यामुळे ते करत असतात कुठल्या ना कुठल्या विषयावर. या देशातल्या 140 कोटी भारतीयाला विचारलं, पवार साहेबांना जरी अंतःकरणातून विचारलं, त्यांचं हृदय, त्यांचं मन हे म्हणेल की बरोबर आहे मोदीजींचं. वन नेशन वन इलेक्शन झालंच पाहिजे. तुम्ही रस्त्यावरच्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, वडापाव विचारणाऱ्या व्यक्तीला विचारा, तो सांगेल की वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे. ते मोदींच्या मागे आहेत. पवार म्हणतात की ओबीसीचा कोटा वाढवून उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं की देवेंद्र फडणवीस मला म्हणतायत मी अधिवेशन नाही बोलवलं, ठीक आहे माझी चूक झाली, तुम्ही या तुमचं सरकार. नाही, उद्धव ठाकरेची चूकच झाली ना. उद्धव ठाकरेची एवढीच चूक नाही आहे. उद्धव ठाकरेजींनी मराठा आरक्षण घालवलंय, त्यांनी मान्य केलं. माननीय शरद पवार साहेबांना माझा हाच प्रश्न होता कालही, त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. उत्तर अपेक्षित आहे
की जेव्हा तुम्ही हे सरकार तयार करणारे तुम्ही आहे, उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्री बनण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी हे सर्व कटकारस्थान केलं. आता तुमची जबाबदारी नव्हती का जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण या ठिकाणी एरणीवर आलं होतं, सुप्रीम कोर्टमध्ये रोज सुनवाई सुरू होती, त्यावेळी मराठा समाजाचा आर्थिक सामाजिक जे काही मागासलेपण आहे ते मांडण्याकरता उद्धव ठाकरे सरकार अपयशी झालं. मग तुम्ही का अपयशी झाले? पवार साहेब तुम्ही का नाही मोठे मोठे वकील लावण्याकरता उद्धव ठाकरेंना बाध्य केलं? सरकार बनण्याकरता जसं बाध्य केलं उद्धव ठाकरेंना तसं तुम्ही याकरता बाध्य का नाही केलं? तुमचं लक्ष का नाही राहिलं त्यावेळी? का सुप्रीम कोर्टाचा निकाल असा वेगळा आला? तर मला असं वाटतं जेव्हा खुर्चीवर तुम्ही होता तेव्हा तुमच्या पिनात ताकद दिली होती, घेतली होती तुम्ही, तेव्हा तुमचे अधिकार न वापरल्यानं आता या ठिकाणी तोंडाच्या वाफा काढताय आणि देवेंद्रजींनी केलेलं मराठा समाजाकरता जे काम आहे ते काम त्या ठिकाणी तुम्ही सारे विसरून त्या ठिकाणी देवेंद्रजींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. हे मात्र योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी नाही आहे. तर सरकारला कुठेतरी अडचणीत आणून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? राजकारण सगळ्या 99% 100% राजकारण सुरू आहे. मी तर विनंती करतोय मराठा समाजाच्या सर्व विरोधी पक्षातल्या आणि पक्षातल्या सर्व नेत्यांना आणि सामाजिक संघटनेतल्या काम करणाऱ्या नेतृत्वांना, मराठा समाजात ते सक्षम नेतृत्व आहे, त्या सर्वांनी बसून एकदा मराठा समाजाकरता नेमकं आरक्षणाकरता काय रणनीती असली पाहिजे, जो काही रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने फेटाळला त्या रिपोर्टवर काय काम केलं गेलं पाहिजे, जे देवेंद्रजींच्या स्वप्नातलं मराठा आरक्षण आहे किंवा त्यांनी दिलेलं मराठा आरक्षण आहे ते पुन्हा राज्यामध्ये कसं आलं पाहिजे, याकरता खरी काम करण्याची गरज आहे. आणि मग खऱ्या अर्थाने जर सरकारने पुढाकार घेतला, एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादांनी कालच मला वाटतं बैठक घेतली, तर मला वाटतं सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या सरकारमध्ये तुम्ही करू शकला नाही, हे सरकार करताय त्याला तुम्ही डिस्टर्ब करताय. तर मला वाटतं या सरकारवर, आणि मी वारंवार सांगेल, मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम कधीही काँग्रेस सरकार करू शकत नाही. ते त्यांनी केलंही नाही, करू शकत नाही. ते करेल तर